प्रत्येक कोकणकर ह्याच दिवसाची वाट पाहत असतो. स्क्रीनशॉट मामीला हेच बोलायचं आहे, भाऊ बायकोला घाबरतो. आता वरती थोडंसं डेकोरेशनचं काम आहे, ते करून घेऊया. नंतर मग आपल्याला आमशेतला जायचं आहे फेरीला. ते 3-3:30ला जाणार आहेत, तर तेव्हा आपण 3-3:30ला जाऊया. दीपेश दादा पण चाललाय पुढे. दीपेश दादा, या वर्षीचं काय नियोजन आहे? तिथं थोडा मंदिराचं काम चालू आहे. हा, पण त्या माऊलीच्या डेकोरेशन आणि उत्सवासाठी थोडी पण काटकसर केलेली नाही. जेवढी मनापासून करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि गेल्या वर्षी केलं त्याच्या बेस्ट करण्याचा प्रयत्न आमचा आहे, सर्व मुलांचा. आणि आमच्या जेवढी वाडीतील आणि आमच्या स्थायी वाड्यातून जेवढी पण मंडळी येतात ती बघून आमच्याकडे खुश झाली पाहिजे आणि प्रसन्न झाली पाहिजे. हीच ऊर्जा आमच्यासाठी खूप वर्षावर देऊन जाते. नक्कीच नक्कीच. दीपेश दादांनी आपल्याला बोललेलं आहे या वर्षी पण काहीतरी चांगलंच करणार आहेत. हे आपलं मंदिराचं काम दाखवलं आधी आपल्याला ब्लॉगमध्ये. चालू आहे, आय थिंक दिवाळीपर्यंत कम्प्लीट होईल. हे दिवाळीपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल. आता आपण आला आता मंदिराच्या बॅक साईडला. हा बॅक साईडचा असा एवढाच पॅसेज आहे. आता डेकोरेशनचं काम चालू आहे. बघा आता 2-1 वाजेपर्यंत किंवा जाईल. आपण थोडंच कॅप्चर करायचं आणि आपल्याला वापस फोन चार्जिंगला लावायचं आणि खेळी बघायला जायचं म्हणून हे डेकोरेशनचं आपलं काम चालू आहे. आता काम करून टाकलं हे बघा, काम चालू आहे डेकोरेशनचं. त्यानंतर डेकोरेशनचं काम होणार आहे आपलं. चला निघालो आता आपण घरी जायला. सोमले खुश झालाय, घरी जायचं बोललं. बिचारा वैतागलेला, कंटाळा आलेला त्याला. कामचोर आहेत का, काम तर करायला नको, फक्त त्याला एका व्हिडिओमध्ये यायचं होतं ब्लॉगमध्ये म्हणून त्याने फक्त एकच हाडकून उचललं, त्याच्यानंतर काहीच नाही. प्रत्येक कोकणकर ह्याच दिवसाची वाट पाहत असतो. आज रात्री तो क्षण आलाय. भाई खुशी जी बोलतात ना कोकणकरांना, गणपतीला आणि शिमग्याला जी आतुरता असते ती नेक्स्ट लेवल असते. नेक्स्ट लेवल. लोक महिना 2-2 महिन्या आधी तिकीट बुक करून ठेवतात, कामात सुट्टी टाकून ठेवतात. काय जण तर कामात सोडून येतात ह्या क्षणासाठी. खरंच कोकण आहे, जन्नत आहे, जन्नत भाई. चला जाऊया आता शॉर्टकटने. आपण जायचं कुठे? आमशेरला कुठे जायचं एक्झॅक्ट? आमशेरला जायचंय. हा, आमशेरच्या नंतर मग ते 6 वाजेपर्यंत आमशेरला येतील. त्याच्यानंतर मग खारगावला जातील. खारगावला जाणार आहेत. खारगावला किती 10 वाजणार? हा, खारगावला 10 वाजणार. त्यांची मोठं गाव आहे ना ते. हा ओके. चला मित्रांनो, आपण पूर्ण खारगावला जाणार तेव्हा पूर्ण 10 वाजेपर्यंत असणार का नाही बघूया. कारण वापस आपल्याला इथं मंदिराजवळ पण वापस यायचं आहे. डेकोरेशनचं नंतर होम उभे करणार आहे ते पण आपल्याला कॅप्चर करायचं आहे. तर आपण विचार तर मी करतोय फक्त आमशेतपर्यंतच जाऊया आपण. तर आपल्याला वापस इथे यायचं नाही. आपल्याकडे 2 मोबाईल नाही, तर पुजारी येणार आहे, नंतर येणार आहे. पुजारीला यायला रात्री 10 वाजणार आहेत. मग नाही तर मग आपण कसं पुजारी आला असता तर पुजारीला इकडचे क्लिप घ्यायला सांगितले असते मी, आणि मग आपण तिकडे गेलो असतो. आपण काय करायचं माहिती आहे? तर ही आपली नदी आहे, पाणी आटलेलं आहे हे बघा. आता फक्त ही नदी एकाच गोष्टीसाठी वापर होतो हिचा. कशासाठी तसं? हा, कपडे धुण्यासाठी. नक्की? तुम्ही तर मला इथं कपडे धुताना कधी दिसत नाही. हे बघा, हे आपली नदी इथं. आलो आपण गावात आता. ये अपना है ऋतिक भाई का घर और बाजू में अपना दीपेन भाई का घर. तर मित्रांनो, ह्याच्यावर पण मला एक व्हिडिओ बनवायचे आहे, ते नंतर मी फुर्सतमध्ये बनवेल. आता सगळं पालखी बिलकी झाल्यावर. का हे मातीचं घर आहे ना, कुठे कुठे मोजकंच आता बघायला भेटतं. गावात अशी घरं राहिलेली नाहीत आता.
आजकाल लोक कॉन्क्रीटची घरं बनवतात, बंगल्यासारखी घरं बनवतात, पण जे खरं सुख ह्या घरात होतं ना, ते सुख तसं नाही आहे. जे जुन्या आठवणी, जे आपल्या आई वडिलांनी काढलेले दिवस, हे सगळं ह्याचं वैशिष्ट्य आहे. आपण किती किती गरमी असेल, किती काय असेल ना, तरी आपल्याला इथं कधी गरम आतमध्ये होणार नाही का, आतमध्ये थंडच लागणार आपल्याला. तर नक्कीच आपण ह्या घरावर पण एक व्हिडिओ काढूच. मला वाटतं ब्लॉग जमला तर ब्लॉग काढूया, नाहीतर मग रील शूट करूया इथं. का मला तर काढायची इच्छा आहे. बघूया आता आपण. पिंकी मॅडम आहेत का बघूया. पिंकी मॅडम नाही आहेत, पण मामी बसलेत तिथे. मामी काय करतायत? काय करतायत? डाल पिंकी कुठे आहे? काय करते? बसले. चला येऊ. पिंकी काय करते बघूया. कामं तर काय करत नाही, बिचारी मामीच करतात. नुसती ती गाव हिंडायला आले. बघूया आता पिंकी काय करते. काय करते का? ती मोबाईलवर बिझी आहे. लाईट बीट लावून. काय चालू आहे बघू. हा, मॅडमला नेट भेटलं आता. 2-3 दिवस नेटवर्क नव्हता गावात, तर तिला आता नेट आलंय, तर ती काय ऐकत नाही. जेवलीस? चला मग आता आपण पण जेवूया. मग बस का भाई, हलक्यात घेतो तू आपल्याला. नको नको जेवण नको. आता ब्लॉक करतोय मित्रांनो, म्हणून मामी विचारते जेवून जा. नाही तर मामी कधी पाणीला पण विचारत नाही. तर चला जाऊया. नाही चालू आहे. हा, हे आपलं घर आहे ते. बघा. मग मी जाऊ काय? हा चालेल. हा चालेल, ये मग जेवण. चल, पंकज भाऊ आहे आतमध्ये आहे. येतोय. चल मग. हे आपलं घर. पूनमताई पण आहे इथे. हे आपला इथेच पालखी येणार आहे मित्रांनो. इथेच ह्या क्षणाची आतुरता आहे. पूनमताई आहे इथे. काकी बरोबर बोलते. जेवण झालं? जेवले? चला हालच्या आले. काय करतेस? काय मसाला? कर कर कर. इथं चिल्लर पार्टी काय करते काय माहिती. काय करतात ते तुम्ही? खेळतायत? ओके ओके ओके. तर चला चार्जिंगला लावूया आपण. काय करते? सहलीला जायचं. सहलीला जायचा. चला जाऊया आपण आता. चाय फ्रेश घेऊन घेऊया. सगळं लावूया. काय भाई स्पेशल काय आहे? पुरणपोळी. भाऊ किचन मध्येच बसलाय मगापासून. काय पोरांचं ते आहे. तो काय निघत नाही भात. बायकोला घाबरतोय भाऊ. घर बघा. मामी 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 वापस वापस वापस. मामी काय बोललीस? वापस. बायकोसाठी नाही, पोरीसाठी. नाही आता तू पलटी मारतेस. आता ते मी आवाज ते व्हॉल्यूम वाढेल मी त्याचा, आणि मी एडिट करेल. तू नाही ते मी एडिट करेल. तू टेन्शन नको घेऊ. घरातून बाहेर पडत नाही. हा, बायको नसली की घर फिरतं. गाव फिरतो ना. बरोबर. बायकोला इन शॉर्ट मामीला हेच बोलायचं आहे. भाऊ बायकोला घाबरतो का? त्याला मुंबईला वापस. शेवटी अपने घर में कुत्ता भी शेर होता है. उसको मुंबई जाने का फिर से. वरती बघ ना. तर चला आता आपण इथं स्टॉप करूया. तुझ्या रात्री साडी काढून फोटो काढला नाही तर बघ पहिला. फ्रेश होऊन घेऊया. नंतर मग बाकीचे काय आहेत ते शूट करू आपण. तर आपण मुंबई साईडला तर मिक्सर ग्राइंडर हे खूप काय बघत असतो. हे गावच्या साईडला आपलं पाठ. मसाला चटणी बिटणी सगळे ह्याच्यावरच वाटतात. नाही बसतो. नाही काय नाही. मसाला चटणी सगळे ह्याच्यावरच वाटतात. ह्याच्यावर चटणी बनवलेलीची चवच वेगळी आहे. आता हे काय करते मामी तू? पुरणपोळी. ओके. तर ते गुलाला मॅश करते आता मामी. काय मग ते खड्याची डाळ आहे. सॉरी मित्रांनो, चुकलं माझं. नाही एवढं समजत आपल्याला किचन मधलं. ते किचन मधलं फक्त त्या किचनवाल्यालाच समजणार. चला आता आपण करूया स्टॉप. चार्जिंग पण नाही, फ्रेश नाही झालोय. तर मित्रांनो जस्ट आपण फ्रेश झालोय. आधीतले उशीर झाला आपल्याला आमशेतला जायला. आता बघूया भाऊ हे लोक सगळे शेतात गेले.
तर बच्चू पण तिकडेच आहे, बच्चू येणार आहे बोललेला. तर बघूया, बच्चूला विचार, बच्चू येतोय का. बच्चू येत नसेल तर सोहम आहे, दीपेन आहे, त्यांना घेऊन जाऊया आपण. झाडे लावलेले आहेत. लास्ट टाइम आपण ब्लॉगमध्ये बघितलं असेल. हे मामी इथे काय करते, मामी इथे काय लावणार आहे, इथं काय करणार आहे हे. ओके ओके, गाजर आहे का तिथे. ओके, बच्चू तू येतोय आमशेतला. नाही येत आहे, जाऊ मग आम्ही. ओके, तर बच्चू नाही येत आहे, चला आपणच जाऊया आता. गाडी घ्यायची आणि जाऊया मग आता. गाडी पण आपण घराच्या बॅक साईडलाच जाऊ द्यायची, फ्रेश होऊन लगेच निघायचं होतं म्हणून. गाडी आपली इथं लावले, ही आपली घराची बॅक साईड आली. तर चला आपण गाडी चालू करूया आणि निघूया. आपण आता आशीर्वादच्या इथे, हा तृतीया दीपेन ह्याच्यामुळे थांबायला लागते. हा इथं मॅच खेळत बसला आता, हे बघा. आता ह्यांच्यामुळे थांबायला लागते. क्लीन बोल्ड झालाय बाईचा. हे चले हुआ ना दीपेन, चल. अरे काम आहे आमचं कुठे भाऊ. आता दीपेनमुळे थांबले आपण. आता काय माहिती किती वेळ लागते बघूया आपण. तर मित्रांनो, वापस आता आलो आपण मंदिराजवळ. तर आता लेट झाला आपल्याला. खड्डा खोदून घेतलाय सगळ्यांनी. हे पूर्ण सगळे लाकडं बिकडे जमा केलेले आहेत. आता हे बघा, हा इथं आपला खड्डा खोदलेला आहे. तिकडं तारा हे करतायत तिकडे. तो बघा, गेल्या वर्षीचा आपल्याला नारळ पण दिसला तिथं. तो बघा नारळ. ते आता करतील, आता उभे करतील एक एक करून लाकडं. मग त्याच्यानंतर मग आपण आता खेळी बघायला जाऊया. तर मला तर वाटतं कदाचित आमशेतला आपल्याला जायला भेटेल का नाही माहिती नाही. नाही तर मग आपण खारघरला जाऊया, आपला खारघर बोलतात, खारगावला जाऊया आणि खारगावच्या इथं जाऊन आपण शूट करूया. नाही तर मग आपण सुरुवात झाली, तो मेनू मध्ये उभा करणार आहेत आणि नंतर मग बाकीचे आता सगळे हलवले उभे करतील. हे बघा, ही वायर खेळतात तिकडे एक इकडे घेतात, उचल उचल उचल, हर 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 हर. तो पहिला तो नंतर उचलणार आहेत. आता आधी हा उचलतायत पहिले. हा बघा, हा पण खूप हेवी आहे. हे बघा, आपण त्या साईडने बघूया. हे बघा, मामाला धरतील.
ए बबूल नीट तुम्ही डेलकन तिथे दाबा पेशंट द्या पेशंट द्या चारवर पेशंट द्या चारवर दोघं तिघं चारवर दोघं देलकी 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 कुठला उभा करायचा डिस्कस चाललेत दोन्ही पण खूप हेवी आहेत आता ते तार बांधतात दुसऱ्या याला वापस आणि ते उभा करतात आता बघूया आपण एवढी मोठी होळी उभी करणं खायची गोष्ट नाही मित्रांनो हे बघा हे बघा परत उभे करतात ते आता दोघेश भाई पण आला आपल्या इथं बघू सगळ्यांच्या अंगावर लाकड टाकायला आला इथं नुसता मागाशी पण तो कुणाच्या अंगावर टाकला नाही कमा कसा वाटतं बघून तू येत नाही कधी असा खोदायला येतोस पब्लिकला फक्त होली एवढी मोठी आहे असं तसं बघायला लय बरं वाटतं पण त्याच्या मागची मेहनत कोणाला माहिती नसते काय काय म्हणतो सगळे नंतर लास्टला होली भेटायला आले ते बोलतात की छान दिसते होली पण त्याला उभं करायला किती मेहनत लागते ती कुणाला माहिती नसते काय तेच तेच तुम्ही का नाही तुम्ही पण यायचं ना तुम्ही पण जरा सामील व्हायचं हा 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 ओके ओके हा आता उभं केलेलं आहे यांनी ते बघा एकामेकांना सपोर्ट देऊन उभं केलेलं आहेत आता डेलकी पण लावले तिकडे आणि या साईडला तारा खेचतायत मोठ्या फांदीची पण सेकंड अटेम्प्ट ट्राय करतायत हे बघा सेकंड अटेम्प्ट ट्राय करतात आता फर्स्ट अटेम्प्ट फेल झालेला आहे मित्रांनो 90% उभा झालेला आहे फक्त आता 10% जरा हे आहे हे बघा तारेनी सपोर्ट हे करतायत तारेनी रोल मारून मारून झाली मोठी मोठी लाकडं तर उभी केलेली आहेत अजून आहेत जराशी मोठी मोठी बाकी हे बघा मग बारके बारके हे करणार हे बघा आता खालू भाज्यावाले पण आलेत हे बघा तिकडे खालू भाज्यावाले आलेत खालू भाज्यावाले पण आहेत तिकडे हे अजून हे इथं उभे करायचे आहेत ते तिकडे पेंडा आणलेले आहेत पेंडा पण आता मज्जा सुटला पाहिजे हे बघा खालू भाज्यावाले उशिरा आलेत त्यांना लय आधी बोलवलेलं तो लय उशिरा आलेत आणि हा सुंदरसा व्ह्यू दादा खालू भाज्यावाले आले तो दादा सनई लय भारी वाजवतो तर आपण जाऊन येऊया हे बघा हे इकडं होळीचं चाललंय आणि इथं खालू भाज्यावाले आले लवेश मामा पण इथं ब्लॉक करतायत दादा असताना एक नंबर वाजवतो
जाऊया खारगावला आता किल्ले बघायला. त्यानंतर मग तिकडे पण जाऊन काय ना काय shoot करायचं म्हणून. तर मित्रांनो आपण निघालोय आता. अजून खूप टाइम लागणार आहे होली उभी करायला. तर तोपर्यंत आपण बघूया आता आमशेतला जाऊया. आमशेतला किंवा डायरेक्ट खारगावला जाऊया. बघूया आता कुठे आलेत ते. आणि तिकडे जाऊन मग आपण जरा शूट करूया. बबूलने पण जरा आज काम केलंय, पण एवढं नाही केलं. नुसतं व्हिडिओला यायचं होतं म्हणून तेवढं नावापुरती तो करत होता. आणि तिथून निघताना आता खालूबाजीवाले पण वाजत होते तर आवाज येत नव्हता नीट. मग आपण आता पुढे येऊन शूट करतो. आता आपण आमशेतला पोचलोय. हे शेवटचंच घर राहिले वाटतं. तर चला हे सगळे आलेले आहेत. उशीर झाला आपल्याला आता खारगावला जायचं. त्याच्यानंतर बघा इकडे गेले त्या घरी. तर चला जाऊया. चल आधीच उशीर झाले. बघूया आता 10-15 मिनिटं इथे. नंतर मग खारगावला जायचं. हा घरात आता जायचं आपल्याला. मी पाण्याला जाते अरे रडू नको बाळा. मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी आता इथं आपण उशीर केला यायला. आता चाललोय खारगावला. आता खारगावला जाऊया. खारगावला 4-5 क्लिक करूया आणि नंतर मग वापस तिथे घरी गावात येऊया. आता गावात पण पोपटी करणार आहेत. आता बघूया आता पोपटी करणार आहेत का नाही कन्फर्म माहिती नाही. तर चला आता जाऊया आपण खारगावला. मित्रांनो आलोय आता आपण खारगावला. घरी थोडं काम होतं तर लय उशीर झाला आपल्याला. आलोय आपण. बघा शेवटचे 4-5 घरच राहिलेत. बघूया आता शेवटचीच घरं राहिलेत आता 4-5. तो घर आहे ना.
इथं घेतो नाही. तर मित्रांनो आपण इकडे खेळी बघायला आलतो खारगावला. तर आपल्याला आता आमचेची पण पालखी बघायला भेटते. ती बघा आमचेची पालखी पण आली इकडे. ती इकडे आपली आमचेची पालखी आलेली आहे आणि आपल्या इथे खेळी चालू आहे. त्या आपल्या तिकडे खालोबाजा वाजत आहे. समजावी तारे निघालं वर्षाच्या तत्वाची झाली. काढून आले रथ दिली मला सजा पहिल्या असताना झालं. हो हो आले जातात तिकडून हे लोक. शेवटची 1-2 घरं बाकी आहेत तर ते करतील आणि मग जाऊया. ही आपली खारगावची होली हे बघा. तर मित्रांनो आपण एक काम करूया, डायरेक्ट घरीच जाऊया. घरी जाऊन जेऊया आणि डायरेक्ट मग आपण लिपणीला जाऊया. मग कसं डायरेक्ट पालखी सोबतच आपण डायरेक्ट खाली येऊया. पालखी घेऊनच आपण खाली येऊया. मग डबल जाऊन नको. मग चला आपण मग डायरेक्ट घरीच जाऊ आणि जेवून झाल्यावर मग आपण तिकडे जाऊया.